हॅलो नमस्कार सगळ्यांना, मी स्नेहा. माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं परत एकदा खूप खूप स्वागत आहे. आणि तुम्हाला एक छोटीशी टिप्स सांगते. माझे व्हिडिओज बघताना सेटिंगमध्ये प्लेबॅक स्पीड तुम्ही 1.5 पट करून जर ऐकाल बघाल व्हिडिओज, तर ते व्हिडिओज कमी टायमिंगमध्ये होऊन जातील. आणि कसं व्हिडिओज सांगताना ते थोडे मनातून थोडेसे विचारपूर्वक सांगितले जातात, त्यामुळे स्पीड थोडीशी कमी वाटते असं ऐकताना. त्यामुळं तो ऑप्शन माझ्यासाठी बेस्ट आहे. मीही तसेच ऐकते बाकी सगळ्यांचे व्हिडिओज. ओके, सो येस, आजचा व्हिडिओ आहे खास की आपण आनंदी कसं राहायचं. ओके, आनंदी राहिलं पाहिजे आणि राहायचं असं सगळेच सांगतात, पण ते कसं राहिलं पाहिजे. ओके, काय आहे मग त्याचं गुपित काय आहे? तर खूप छान सोप्या गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करते आज. त्यातली पहिली गोष्ट ही की वर्तमान काळात जगा, प्रेझेंटमध्ये राहायला शिका. ओके, हेही माहिती आहे आपल्याला म्हणजे काय करायचं. तर आपण आपला दिवस सुरू झाल्यापासून ज्या कोणाशी संवाद साधत असतो, बोलत असतो किंवा फोनवरती बोलत असतो, तेव्हा आपण आपल्या पास्ट विषयी तरी नाहीतर फ्युचर विषयी तरी ह्या दोन्हीपैकी बोलत असतो. आपण आता सध्या माझ्या आयुष्यात काय चालू आहे याबद्दल फार कमी बोलतो. तर आपल्याला जोर त्यावरती द्यायचे. जे होऊन गेले ते बदलणार नाहीये आणि जे होणार आहे ते आपल्या वर्तमान काळावर अवलंबून आहे. सो आपल्याला आता माझ्या आयुष्यात काय चालू आहे, आता माझं आयुष्य मी कसं, रोजचं आयुष्य कसं छान करू शकते, कसं बदलू शकते, त्यावरती आपल्याला जास्त फोकस करायचं आहे आणि त्यावरती जास्त काम करायचं आहे. ओके, सो सगळ्यांना पहिला पॉइंट खूप महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा. जे झालंय ते सोडून द्या, जे होणार आहे त्यावरही जास्त लक्ष देऊ नका. कारण फक्त आजचा क्षण, आजची वेळ फक्त आपल्या हातात आहे. आपल्याला उद्याचंही माहिती नाहीये काय होणार आहे आणि जे होऊन गेले ते आपल्या हातात नाही. ओके, त्यासाठी सिंपल फंडा आहे. आता जे चालू आहे, आता तुम्ही ज्या फेजमध्ये आहात, आता जे काही करत आहात ते 100% जगायचं. मग ते कसं जगायचं ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आपण सगळे खूप छान पद्धतीने सगळं करतो. ओके, सो ते करायचंय. दुसरी गोष्ट, आपल्याला अजिबात कोणाशीही तुलना करायची नाहीये. ओके, कोणासोबतच आपल्याला कंपॅरिझन करायचं नाहीये. आपण लहानपणापासून बघतोय आपल्या शाळेतल्या एक्झामच्या मार्क्स पासून आपलं कंपॅरिझन होत असतं. ओके, ते मग पालक करत असतील, मग ते कोणाकडूनही होत असेल, पण ते बिलीफ्स आपल्या मनात साचत राहतात आणि आपणही कुठे ना कुठे न कळत प्रत्येक जण कम्पेअरच्या मोडमध्ये जातो. मग ते शाळेत असताना एक्झाम्स असू दे, मार्क्स असू दे, कॉलेजला गेल्यानंतर चांगलं कॉलेज मिळणं असू दे, कुठली साईड घ्यायची ते असू दे, किंवा त्यानंतर पुढे आयुष्यात प्रत्येकाचं आपल्या टाइम मशीन वेगळे. कोणाचं शिक्षण लवकर होतं, कोणाला लवकर चांगला जॉब लागत असतो, कोणीतरी लवकर कोणाचं लग्न होतं, कोण लवकर त्यांना लेकरं बाळ होतात. तर अशा वेगवेगळ्या टप्प्यामध्ये आपण सगळे फिरत असतो. पण प्रत्येकाचा काहीतरी स्ट्रॉंग पॉइंट असतो त्यात. कोणाला तरी छान म्हणजे चांगली नोकरी भेटलेली असते तेवढं स्ट्रगल करून, नाहीतर कोणाला तरी छान त्यांचं लग्न झालेलं असतं. म्हणजे असं प्रत्येक जण वेगवेगळ्या आपल्या टाइम मशीन मध्ये फिरत असतो. सो कधीच कम्पेअर करू नका, कारण आपण युनिक आहोत. आपलं वेगळं आहे सगळं आणि आपल्याला आपलं सगळं वेगळं लिहायचंय स्वतःला. सगळं आपली स्टोरी आपल्याला स्वतःला बनवायची. सो कम्पेअर अजिबात करू नका. कितीही वाटत असलं की माझ्या मैत्रिणी, माझे मित्र आज तिथं पोहोचलेत आणि मी आज इथं आहे, पण तुम्ही जे साध्य केलेलं आहे, तुम्हाला जे मिळालेलं आहे, ते कदाचित त्यांना अजून मिळायचं असेल किंवा ते त्यांचं गोल असू शकतं. सो अशा बऱ्याचशा गोष्टी असतात. सो अजिबात कम्पेअर करायचं नाही, अजिबात नाराज व्हायचं नाही. जिथं आहात तिथं छान पद्धतीने जगायचं. त्यानंतर तिसरी गोष्ट अशी की आपल्याला रोज कोणाला ना कोणा कशाची तरी मदत करायची. मग ती छोटी मोठी काहीही असू शकते. ओके, खूप छोट्यातली छोटी. असं नाहीये की मदत म्हणजे आपल्याला फक्त पैशाचीच मदत करायची, अजिबात नाही. मदत म्हणजे एखाद्याला खूप छान मी आहे तुझ्यासोबत, किंवा आपले फॅमिली मेंबर्स, आपले भाऊ किंवा फ्रेंड्स असतील तर त्यांना हे सांगणं की मी आहे. ओके, तुला जे काही करायचंय, जे काही सपोर्ट पाहिजे किंवा जे काही असेल, तिथं कोणाचं आपलं असणं किंवा कोणाचं तरी आपल्यासाठी असणं सुद्धा खूप महत्वाचं असतं. ते खूप लाख मोलाचं असतं. कारण एखाद्याला आधार देणं सुद्धा त्याच्या त्या टायमिंगमध्ये खूप मोठं काम असतं. सो आपण ते करू शकतो. किंवा
आपण दिवसभरात जे काही काम करत असतो, जे काही इकडे तिकडे फिरत असतो, बाहेर जात असतो, येत असतो, तर त्यावरून आपल्याला ठरवू शकतो की आपण एखाद्याला किती छान छोटीशी मदत करू शकतो आणि त्याच्या चेहऱ्यावर छान हसू येऊ शकतं. ओके, अशा बऱ्याचशा गोष्टी असतात. ऑटोवाल्यासोबत असेल, त्यांना चेंज देऊन त्यांचं टेन्शन आपण कमी करू शकतो, किंवा मग लोकलमध्ये कोणाला तरी जागा देऊन आपण छान, सपोज कोणीतरी प्रेग्नेंट असेल किंवा कोणीतरी वयस्कर असतील, तर अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात, खूप छोट्या छोट्या, ज्या की खूप मॅटर करतात बाकीच्यांसाठी. आपल्यासाठी त्या छोट्याच असतात, पण त्या आपण करतो की नाही हे महत्त्वाचं. ओके, आणि त्यानंतर आहे चौथी गोष्ट, आपल्याला आपण जे काही खातोय, ओके, मग फूड असेल म्हणजे आपण दिवसभरात जे काही खातो ते आपल्याला जाणीवपूर्वक खायचंय, जेणेकरून आपल्याला आपलं बॉडी म्हणजे आपलं शरीर पहिल्यांदा तर तंदुरुस्त ठेवायचे, आणि बाकी सुद्धा जे काही आपण घेतो, इनपुट देतो स्वतःला, म्हणजे आपण काय बघतो, काय ऐकतो, कोणाकडून ऐकतो, ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा, मग त्यात सोशल मीडिया आला, आपलं मोबाईल, सगळीकडून आपण काय काय इनटेक करतो ते सुद्धा खूप महत्वाचे. कारण जसा इनटेक असेल तसं आपल्याला त्याचं आउटपुट जे काही आहे, ओके, ते भेटत राहणार आहे. त्यामुळे ह्या 4-5 गोष्टी लक्षात ठेवा, आणि हे छोटे छोटे चेंजेस जर केलात तर खरंच आपण आनंदी राहायला लागतो, आणि ते सगळ्यात खूप महत्वाचं. ओके, कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा, आणि शेवटपर्यंत माझा व्हिडिओ बघितला त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि तुमच्या त्या सगळ्या मित्रांसोबत शेअर करा ज्यांची इच्छा असते की त्यांनी सुद्धा खूप आनंदी राहिलं पाहिजे आयुष्यात. ओके, आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. तोपर्यंत धन्यवाद.